नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते, उलट बाजूने याप्रमाणे दिसते। ही थोडी जाळी असलेली वीण आहे। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। ही वीण 4 ओळींची आहे। ही वीण विणण्यासाठी 3च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीये। पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। सगळे टाके पाठीमागून सुलट विणायचे आहेत। पूर्ण ओळ पाठीमागून सुलट विणायची। पूर्ण ओळ सगळे टाके पाठीमागून सुलट विणलेले आहेत। शेवटचा टाका एजिंगचा आहे। पहिली ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। सगळे टाके उलट विणायचे आहे, पण पाठीमागून टाके उलट विणायचे। तर पाठीमागून टाका उलट विणताना हा जो टाका असतो त्याच्या याप्रमाणे सुई घालायची पाठीमागच्या बाजूने, हे पहा, आणि हा टाका उलट विणायचा। हे पहा, या बोटाने हा टाका जरासा पुढे सरकवायचा आणि पाठीमागून याप्रमाणे सुई घालायची आणि टाका उलट विणायचा आहे। याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे। सगळे टाके पाठीमागून विणायचे आहेत। पूर्ण ओळ पाठीमागून सगळे टाके उलट विणलेले आहेत। शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसरी ओळ पूर्ण झाली। तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। धागा याप्रमाणे घ्यायचा आहे किंवा आटी याप्रमाणे घ्यायची। त्यानंतर 2चा 1 पाठीमागून सुलट विणायचा, 1 टाका पाठीमागून सुलट। हेच 3 टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणत जायचं आहे। याप्रमाणे अटी घ्यायची, 2चा 1 पाठीमागून सुलट, 1 टाका पाठीमागून सुलट। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। तिसरी ओळ पूर्ण झाली। चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। तिसरी आणि चौथी ओळ एकसारखीच विणायची आहे। याप्रमाणे वेढा घ्यायचा, 2चा 1 पाठीमागून सुलट, 1 टाका पाठीमागून सुलट। हेच 3 टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे। 2चा 1 पाठीमागून सुलट, 1 सुलट। अटी घ्यायला विसरायचं नाहीये। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणल्यानंतर इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। चौथी ओळ पूर्ण झाली। या 4 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की छानशी डिझाईन तयार होते। अतिशय ठसठशीत उठावदार अशी ही वीण आहे। कुणालाही सहज विणता येण्यासारखी आहे। ही वीण शालसाठी, स्कार्फसाठी, स्टोलसाठी, केपसाठी, स्वेटर्ससाठी, त्याचप्रमाणे मिक्स अँड मॅच डिझाईन करण्याकरता उपयोगी आहे। क्राफ्टसाठी सुद्धा याचा वापर करता येईल।
तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा नक्की तुम्हाला पसंत येईल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.